नुकतंच नोव्हेंबर एंड ते डिसेंबरच्या सुरुवातीला राजस्थानमध्ये 2025 साठीचे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पार पडले. या टुर्नामेंटमध्ये रेसिंग गेम्समध्ये महिला 400 मीटर आणि पुरुष 400 मीटर अशी स्पर्धा होती. अनेक खेळाडू तिथे उभे होते, पण त्यावेळी रेससाठी रेषेवर सुरुवातीला फक्त एकच रेसर उभा होता. इतर कोणीच रेसर पुढे यायला तयार नव्हते. नंतर कळालं की त्या ठिकाणी अँटी डोपिंग पथक उपस्थित असल्याने भीतीने इतर रेसर्सनी त्या रेसमध्ये भागच घेतला नाही. ही घटना आता सांगण्याचं तात्पर्य हेच की देशामध्ये डोपिंगचा प्रश्न किती गंभीर होत चाललाय ते. हा झाला देशांतर्गत विषय, पण तुम्हाला माहिती आहे जागतिक पातळीवरही या डोपिंगमुळे भारतीय खेळाडूंचं नाव बदनाम होत आहे. हे सांगणारा एक अहवाल नुकताच प्रकाशित झालाय. त्या अहवालातली आकडेवारी भारतीयांच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणीच म्हणावी लागेल. काय तो अहवाल आहे आणि खेळाडूंच्या बाबतीत ही आकडेवारी नेमकं काय सांगते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नुकताच वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडाचा 2024 सालचा वार्षिक अहवाल प्रकाशित झालाय. तुमच्या माहितीसाठी आधीच सांगतो, हा आदल्या वर्षीचा अहवाल करंट वर्षातच प्रकाशित होत असतो. सो त्या अनुषंगाने हा 2024 चा अहवाल आता प्रकाशित झालाय आणि त्या अहवालानुसार 2024 मध्ये तब्बल 260 भारतीय प्लेयर्स डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळलेत. धक्कादायक बाब म्हणजे इतर कोणत्याही देशामध्ये डोपिंग प्रकरणामधील दोषी प्लेयर्सची संख्या 3 अंकी सुद्धा नाहीये. एरवी चीन, जर्मनी, फ्रान्स, रशिया आणि इटली सारख्या देशांसोबत अनेक गेम्समध्ये चेजिंगच्या भूमिकेत असलेला आपला देश सलग तिसऱ्या वर्षी पुढे तर आहे, पण अर्थातच नको असलेल्या यादीमध्ये. हो, या डोपिंग टेस्टमध्ये भारतीय खेळाडूच पहिल्या नंबरवर आहेत. त्यामुळे अर्थातच खेलो इंडिया म्हणणाऱ्या आपल्या देशासाठी ही लाजिरवाणीच गोष्ट म्हणायला हवी. वाडाने जो अहवाल आता प्रसिद्ध केलाय त्यात असं स्पष्ट केलंय की 2024 मध्ये 260 भारतीय प्लेयर्सनी त्यांचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी सरकारने बंदी घातलेल्या उत्तेजक औषधांचं सेवन केल्याचं डोपिंग टेस्टमधून निष्पन्न झालंय. नियम स्पष्ट असतानाही, आंतरराष्ट्रीय निकष माहिती असतानाही हे प्रकार घडत असल्यामुळे यावर सगळीकडूनच गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. पण महत्वाचं म्हणजे ही काही पहिलीच वेळ नाहीये. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी हे घडतंय. 2023 साली सुद्धा भारतामध्ये 2013 प्लेयर्स डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळले होते. म्हणजेच वर्षागणिक ही संख्या वाढतच चालली आहे. वाडाच्या अहवालानुसार डोपिंग प्रकरणामध्ये सर्वाधिक प्रमाण हे ॲथलेटिक्समध्ये आढळलंय. एकूण 260 दोषी प्लेयर्सपैकी 76 प्लेयर्स हे ॲथलेटिक्स मधले आहेत. त्यानंतर वेट लिफ्टिंगमध्ये 43 प्लेयर्स आणि कुस्तीमध्ये 29 प्लेयर डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळलेत. म्हणजे ज्या खेळांमध्ये पॉवर, स्पीड आणि एंड्युरन्स महत्वाची असते तिथेच डोपिंगचा प्रकार जास्त दिसून येतोय. तुम्हालाही प्रश्न पडला असेलच, पण हा अहवाल कसा तयार होतो आणि या डोपिंग चाचण्या घेतं तरी कोण, सांगतो. पण हे डोपिंग म्हणजे नेमकं काय हे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आधी सांगतो. तर डोपिंग म्हणजे खेळातला परफॉर्मन्स आर्टिफिशियली सुधारण्यासाठी बंदी घातलेल्या औषधांचा किंवा पदार्थांचा वापर करणं. यामध्ये मसलची ताकद वाढवणारी औषधं, एंड्युरन्स वाढवणारे स्टेरॉइड्स, हार्मोन्स किंवा रक्तातील ऑक्सिजनची लेवल वाढवणाऱ्या पद्धतींचा समावेश होतो. यामुळे प्लेयरला तात्पुरता फायदा होऊ शकतो, पण यामुळे आरोग्यावर दीर्घकालीन गंभीर परिणाम होतात आणि खेळातला प्रामाणिकपणाच नष्ट होतो. आता या डोपिंग चाचण्या कोण घेतं हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. इंटरनॅशनल लेवलला या टेस्ट वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडाच्या मार्गदर्शक तत्वानुसार घेतल्या जातात. भारतात नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच नाडा ही संस्था डोपिंग टेस्टची जबाबदारी सांभाळते. स्पर्धेदरम्यान किंवा स्पर्धेबाहेर अचानकपणे प्लेयरची लघवी किंवा रक्ताचे नमुने घेतले जातात आणि अधिकृत प्रयोगशाळांमध्ये त्याची तपासणी केली जाते. त्यानुसारच रिपोर्ट्स तयार केले जातात. आता प्रकाशित झालेला अहवाल हा 2024 ला केलेल्या तपासण्यांचा रिपोर्ट आहे आणि त्यानुसार भारतानंतर इतर देशांचं सांगायचं झालं तर या लिस्टमध्ये दुसरा नंबर येतो तो फ्रान्सचा. फ्रान्समध्ये 91 प्लेयर्स यात दोषी आढळलेत. विचार करा, फ्रान्स दुसऱ्या नंबरला असून फ्रान्स आणि भारताच्या आकडेवारीत किती मोठा फरक आहे. त्याखालोखाली येते इटली 85, रशिया 76, जर्मनी 54, चीन 43, UK 30 प्लेयर्स अशी ही यादी आहे. हा वाडाचा अहवाल आल्यानंतर नाडा या आपल्या भारतीय संस्थेने मात्र त्यावर वेगळीच भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षांमध्ये भारतात अँटी डोपिंग यंत्रणेमध्येही मोठी सुधारणा झाली. फक्त टेस्टची संख्या वाढवली नाही तर प्लेयर्समध्ये अवेअरनेस निर्माण करण्यावरही भर देण्यात आल्याचं नाडा सांगते. 2024 मध्ये भारतामध्ये एकूण 7,993 डोपिंग टेस्ट घेण्यात आल्या, ज्या मागील वर्षांच्या तुलनेत खूप जास्त आहेत. एवढ्या संख्येने टेस्ट झाल्या असल्या तरी रिपोर्ट्स मात्र समोर आलेले नाहीयेत. मग प्रश्न असा आहे की सुधारलेल्या यंत्रणेमध्ये परिस्थिती अजून बिघडलेली कशी? या दोष नक्की कुणाचा? याचं उत्तर शोधणं आणि भारतीय खेळाचं भविष्य स्वच्छ आणि पारदर्शक आणि प्रामाणिक ठेवणं ही आजची खरी गरज आहे. कारण पदकांपेक्षा मोठं असतं ते देशाचं नाव, आणि ते नाव स्वच्छ राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. या सगळ्या प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.